नमस्कार. आज सर्वीकडे एकच चित्र आपल्याला दिसते, व्हिडिओमध्ये असतील, सोशल मीडियावर असतील, की मोदींचा ऐतिहासिक टप्पा पार पडला. इंदिरा गांधींना मागे टाकला. आता पुढचा विक्रम असणार आहे तो म्हणजे नेहरूंचा. बरं, हे झाले फक्त दिवसांमध्ये. ठीक आहे, दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांनी हा टप्पा गाठलेला आहे. पण कर्तृत्वाच्या हिशोबाने, त्यांच्या कामाच्या हिशोबाने काय कुठंतरी प्रगती मागे आहे का वाढली, हे सगळं अतिशय आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी काय कशी प्रगती केली ते बघणार, नंतर मग आपण सविस्तर जाणणार. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट नोंदवा. 25 जुलै 2025 हा दिवस भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण घेऊन आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 4078 दिवसांचा सलग पंतप्रधानपद पूर्ण करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मागे टाकले. आता पंडित नेहरूंचा सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान असल्याचा जो काही विक्रम आहे तो ते मोडतील का, यासाठी नेतृत्वाचा जो काही अभूतपूर्व प्रवास होता मोदींचा, यांचा प्रवास केवळ कालगणनेपुरता महत्त्वाचा नसून तर तो राजकीय स्थैर्य, सार्वजनिक पाठिंबा, संघटन कौशल्याचा एक नमुना मानला जातो. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची 13 वर्षाची सलग धुरा सांभाळून त्यांनी केंद्रात तब्बल 11 वर्षांहून अधिक काळ आता सत्ता टिकवली, तेही 3 वेळा लोकसभा निवडणुका जिंकत. आता ही जी काही ही ऐतिहासिक त्यांची कामगिरी काय असणार आहे, काय केली त्यांनी ते पण जाणू. की स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे यांची नोंद. सर्वाधिक काळ कार्यरत बिगर काँग्रेसी पंतप्रधान हे बिरुद त्यांच्या नावानं जोडलं गेलं. सलग 6 निवडणुका जिंकलेले एकमेव राष्ट्रीय नेते. यात गुजरातच्या 3 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका यांचा समावेश करता सलग 6 निवडणुका ते जिंकले. आता सगळ्यांची नजर आणि पंतप्रधान स्वतः त्यांची देखील नजर नेहरूंच्या विक्रमाकडे. नेहरूंचा विक्रम असा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 6126 दिवस म्हणजे 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधानपद भूषवलं होतं. मोदी यांनी हा विक्रम मोडायचा असेल तर किमान 2048 दिवसांची आणखी कार्यकाल त्यांना पूर्ण करावा लागेल. म्हणजे 2029मध्ये पुन्हा सत्तेवर येणार, तेव्हाच हा त्यांचा विक्रम मोडणार. कारण की इंदिरा गांधींसारख्या ऐतिहासिक व प्रभावशाली नेतृत्वाच्या पुढे जाणे हे फक्त एका आकड्याचं यश नाही, तर मोदी यांच्या दीर्घकाळ टिकलेले नेतृत्व, जनतेचा विश्वास आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा असं आज सगळं सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतं. आता प्रश्न उरतो तो म्हणजे 2029मध्ये मोदींचं नेतृत्व टिकेल का, आणि ते नेतृत्व टिकल्यानंतर नेहरूंचा विक्रम ते मोडतील का. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे केवळ आकड्यांचं नव्हे तर इतिहासामध्ये नोंदवलं जाणारं एक महत्त्वाचं पर्व देखील असणार आहे. पण हे सगळं काही ठीक आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे मोदींचा हा विक्रम आहे. सगळ्यात आधी सगळे देश जास्त फिरण्याचा विक्रम देखील नरेंद्र मोदी यांच्या नावाने पडला. जास्त दिवस सत्ता आता सेकंड नंबरला आले, तेही त्यांचा झाला. पण जनता खुश आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपले भारतातील कृषीप्रधान देश आहे आणि हा कृषीप्रधान देशामध्ये आपला कृषीशी रिलेटेड म्हणजे शेतकरी खुश आहे का, सर्वसामान्य नागरिक खुश आहे का, केंद्रात पण त्यांचं सरकार, महाराष्ट्रात पण त्यांचं सरकार, आणि या सरकारमुळे आपल्या देशातील जनता खुश आहे का. खरंच जर बघायला गेलं तर 2-3 गोष्टी, जसे की जर 100% लोकांमधने 20-30% जनता खुश असू शकते. कारण की ती 20-30% जनता जी असणार आहे ती आहे मध्यमवर्गीयांच्या वरची, ज्यांचं वेल सेटल आहे, ज्यांचं पोट भरलेलं आहे, जे धंदा वगैरे करतात. कारण की हे जे काही सरकार आलं हे सरकार धंद्यावाल्यांचंच आहे. ओके, आणि जे काही इंदिरा गांधी नेहरूंचा काळ होता त्या काळातलं सरकार जे होतं ते सरकार होतं कृषी क्षेत्राची, म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य जनतेचं होतं. आज जर विचार केला तर मणिपूरमध्ये आज नरेंद्र मोदी यांना जायला वेळ नाही आहे. लोकसभेचं, संसदेचं अधिवेशन चालू आहे, ते अधिवेशन सोडून नरेंद्र मोदी कुठं बाहेर फिरत आहे. आज पहलगामसारखा हल्ला झाला, तो हल्ला झाल्यानंतर देखील अजून देखील ते अतिरेकी अजून आपल्याला सापडलेले नाही आहेत. उरीसारखा हमला झाला, खूप काही मोठे मोठे हमले झाले, तरी त्यांच्यावर कुठं निष्कर्ष येत नाही. उलट BJP सरकारने केलं, एक वॉशिंग मशीन तयार केलं आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये इतर जे काही काँग्रेसी नेते असतील, जे काही भ्रष्टाचारी असतील, काँग्रेसी सोडा सर्वच जे काही भ्रष्टाचारी असतील त्यांनी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं. मग ही कर्तृत्व त्यांचं चांगलं आहे का, हे अशा खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो. फक्त आकड्यांचा खेळ नाही आहे, आकड्यांचा खेळ तर कोणीही खेळू शकतो, कोणीही करू शकतं. ओके, EVM तुमचं आहे असं आता जनता म्हणते,
ते सिद्ध देखील व्हायच्या मार्गावरच होतो, पण तोपर्यंत काही गोष्टी घडल्या. या सगळ्या गोष्टी आहेत, आकड्यांचा खेळ नाही आहे हा फक्त. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.